इंदर लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी। लाडकी बहीण योजनेच्या आताच आलेल्या बातमीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। म्हणूनच नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर महत्त्वाच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राइब करा। एकनाथ शिंदे साहेबांनी फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 3000 रुपये आज सकाळी 10 वाजल्यापासूनच जमा करायला सुरुवात केलेली आहे। बहिणींना बँका उघडताच 2 मेसेज यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। ही सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण की बहिणी हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या। कालच एकनाथ शिंदे साहेब दौऱ्यावर जात असताना बहिणींनी त्यांना अडवलं। बहिणी म्हणत होत्या काल पैसे मिळणार, आज पैसे मिळणार, पण आमच्या खात्यावर 1 रुपया सुद्धा येत नाही। मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही फक्त आम्हाला 1500 रुपये सोडले आणि फेब्रुवारी महिना आता संपलेला आहे, त्याचे पैसे आता कधी मिळणार आहेत? मग हा हप्ता आम्हाला कधी मिळणार आहे? तर सरकारने स्पष्टपणे सांगितलं, माफ करा बहिणींनो, तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे एकत्रित 3000 रुपये देणार होतो, परंतु राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे निधन मागच्या महिन्यामध्ये झालेलं होतं, म्हणून राज्याला अर्थमंत्री पद नव्हतं। अर्थमंत्र्यांची सही असल्याशिवाय पैशांचं वितरण होत नसतं, त्यामुळे आज आता पैशांचं वितरण सुरू झालेलं आहे। बहिणींनो, महत्त्वाचं म्हणजे उद्या मंगळवार आहे। उद्या तुमच्या बँक खात्यावरती कसल्याही परिस्थितीत पैशांचं वितरण केलं जाणार नाही, कारण की परत एकदा अधिवेशनाचा दिवस सुरू होतोय आणि अधिवेशन हे कधीपर्यंत चालणार आहे तर 20 मार्च पर्यंत। त्यामुळे बहिणींना खूप प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि आज फक्त 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनाच पैशांचं वितरण होणार आहे। 12 जिल्ह्यातील 165 तालुके सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेले आहे आणि हे पैशांचं वितरण अशा बहिणींना होणार आहे की ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल। जर बहिणींनो तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला पैशांचं वितरण होणार नाही, तुम्हाला थांबावं लागणार आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे तीच यादी मी तुम्हाला आता सांगते। आता बघा बहिणींनो, 9 मार्च सोमवार हा दिवस लाडक्या बहिणींसाठी ऐतिहासिक असणार आहे, कारण की सरकारने बरोबर 9 वाजता डीबीटीचं बटन तिकडून दाबलेलं होतं आणि 10 वाजता बँका उघडल्या पैशांचं वितरण जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। फक्त तुम्ही काय करायचंय तर मोबाईलकडे लक्ष द्यायचंय। याच बँकेच्या खात्यावरती तुम्हाला तुमचं पैशांचं वितरण बघायला मिळणार आहे। लाडक्या बहिणींना असा प्रश्न पडलेला आहे, आम्हाला जानेवारी महिन्याचे पैसे त्या बँक खात्यावरती जमा झालेत आणि आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे सुद्धा त्याच बँकेच्या खात्यावरती पैसे येणार का? तर बहिणींनो, होय, तुम्हाला त्याच बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण होईल। जर बहिणींनो तुम्ही KYC ची प्रक्रिया करताना अर्जामध्ये जर काही चूक केलेली असेल तर तुम्हाला ती दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च पर्यंत संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। अशाच महत्त्वाच्या आणि नवीन अपडेटसाठी नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, कारण महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला रोज कळतील।